यानंतरची बातमी बुलढाण्यातून। आज बुलढाण्यामध्ये प्रचाराचा धूमधडाका बघायला मिळणार आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची चिखलीमध्ये दुपारी 12 वाजता प्रचार सभा आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मेहकर आणि देऊळगाव राजा या ठिकाणी प्रचार सभा घेतील। डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची देऊळगाव राजा या ठिकाणी सभा होणार आहे। तर राहुल गांधी यांच्या सभेच्या तयारीबाबत थेट बुलढाण्यातून आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी आढावा घेतला। बघूया। राज्यामध्ये आज विविध पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ धूमधडाक्यामध्ये प्रचार सभा होताना दिसत आहे। आज आपण पाहतोय की बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे काँग्रेसच्या उमेदवारांसाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची सभा चिखली येथे होत आहे। त्याचबरोबर महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री सुद्धा यांच्या 2 सभा बुलढाणा जिल्ह्यात होत आहेत। तसेच राज्यामध्ये या प्रचार सभेने धूमधडाका लावलेला आहे आणि त्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे सगळे मोठमोठे नेते प्रत्येक ठिकाणी प्रचार सभा घेताना दिसत आहे। आपण आता हे चिखलीतील या सभा मंडपामध्ये आलेलो आहोत। तिथे राहुल गांधी यांची सभा थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे। त्यामध्ये सगळी तयारी सज्ज करण्यात आलेली आहे। पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कुठले अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। आणि प्रचार सभेमध्ये जळगाव जामोद आणि खामगाव आणि चिखली या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी राहुल गांधी येऊन इथे आपल्या उमेदवारांच्या समवेत जनतेला काय संबोधित करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन सुनील बोरसा, मी संजय जाधव, चिखली, बुलढाणा।